हजारो कोटी खर्च करून महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ज्याचा गाजावाजा करण्यात आला तो मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक अवघ्या 2 महिन्यातच पहिल्या मोठ्या पावसात खचतो आणि हजारो प्रवाशांचे हाल होतात। मग माझा प्रश्न आहे की निसर्गाचा पराभव आहे का, की नियोजनाचा, की आपल्याच पैशाचा? जनतेच्या करातून हजारो कोटी रुपये खर्च होतात, उद्घाटनं होतात, फिती कापल्या जातात, फोटो सेशन करतायत, श्रेयाची पडदा लागते की मला घ्यायचं श्रेय, मी बनवलंय। पण तेव्हा पावसाचे 4 थेंब पडतायत तेव्हा सगळा भार सामान्य माणसावर काय येतोय? ज्या प्रकल्पामुळं मुंबई पुणे प्रवास 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार होता तोच प्रकल्प आज वाहतूक वळवण्याचं कारण ठरतोय। मिसिंग लिंक जवळ दरड कोसळते, प्रशासन पहाटे 4 वाजल्यापासून वाहतूक वळवतं, खंडाळा घाटात प्रचंड कोंडी होते, जुना महामार्गही प्रभावित होतो, प्रवासी तासनतास अडकलेत। आता प्रश्न असा आहे की एवढा महत्त्वाचा आणि हजारो कोटींचा प्रकल्प 2 महिन्यातच अशा परिस्थितीत कसा काय पडतो? 7,170 जवळपास एवढा खर्च झाला या प्रकल्पाला। तेवढा खर्च करून सुद्धा उभारलेल्या प्रकल्पाचं भूगर्भीय परीक्षण पुरेसं झालं होतं का नव्हतं? सुरक्षेच्या कारणामुळं ज्या गोष्टी म्हणजे ज्याची काळजी घ्यायची होती सुरक्षेसाठी ते घेतल्या होत्या का, आणि जर घेतल्या होत्या तर एवढ्या कमी कालावधीत अशी परिस्थिती निर्माणच का झाली? या प्रश्नाची उत्तरं आता सरकारला द्यावी लागणार आहेत। उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की मिसिंग लिंक नाही म्हणे, ही कनेक्टिंग लिंक आहे। मग आता माझा प्रश्न असा आहे की हा महाराष्ट्राला जोडणारा कनेक्टिंग लिंक असेल तर पहिल्याच पावसात डिस्कनेक्ट का होतोय? हा मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, MSRDC आणि संबंधित यंत्रणा जनतेला स्पष्ट उत्तर देणार आहेत की नाही? कारण हा प्रश्न फक्त दरडीचा नाही आहे, हा प्रश्न आहे जनतेच्या पैशाचा, विश्वासघाताचा आणि विकासाच्या नावाखाली उभ्या राहणाऱ्या प्रकल्पांच्या गुणवत्तेचा। मुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंकच्या वेळेस सांगितलं होतं कनेक्टिंग लिंक आहे। अहो, कनेक्टिंग लिंक तुमची 2 महिन्यात पडतेच कशी? लोकांचा एवढा प्रॉब्लेम होतोयच कसा? प्रत्येक वेळेस पाऊस आला की दोष निसर्गावर ढकलायचा। ज्यांनी नियोजन केलं, काम मंजूर केलं, गुणवत्ता तपासली, त्यांची जबाबदारी ठरवायचीच नाही। मग महाराष्ट्रातील प्रत्येक करदात्याचं उत्तर तुम्हाला द्यावं तर लागणारच आहे। हजारो कोटी खर्च करून उभारलेला प्रकल्प जर 2 महिन्यातच अडचणीत येत असेल तर जबाबदार कोण आहे? आणि सर्वात मोठा प्रश्न आहे, विकासाच्या नावाखाली, जो विकास तुम्ही म्हणताय त्याच्या नावाखाली आपण मजबूत पायाभूत सुविधाचं म्हणजे उभारत आहोत, मग त्याचं फक्त उद्घाटन इव्हेंट करायचे आहेत का तुम्हाला? उद्घाटन इव्हेंटवर थांबणार आहे का? तुम्हाला त्याची काळजी, त्याची दक्षता घ्यायची आहे का नाही? हा सवाल माझा नाही, हा सवाल जनतेचा आहे। पाहत राहा लोकाशा TV।